प्रयत्न करणाऱ्यांना कधीच हार नसते, फक्त शिकण्याची एक नवी संधी असते. यश मिळवायचं असेल तर कामावर प्रेम करा, कारण मेहनत कधीच वाया जात नसते. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलणाऱ्यांना मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकट आली तरी कोणालाही घाबरायचं नाही. जीवन के दिन छोटे सही. आम्हाला कधीच वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, पण ज्यांना पण वाटतं ना आमचं वाईट व्हावं, देवाने त्यांचं पण चांगलं करावं. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आम्हाला कधीच वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, पण ज्यांना पण वाटतं ना आमचं वाईट व्हावं, देवाने त्यांचं पण चांगलं करावं. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. जय शंभू कहो, जय शंभू कहो, जब कोई मुश्किल आन पड़े तो भोलेनाथ रटो, शिव का नाम लो. आम्हाला कधीच वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, पण ज्यांना पण वाटतं ना आमचं वाईट व्हावं, देवाने त्यांचं पण चांगलं करावं. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. प्रयत्न करणाऱ्यांना कधीच हार नसते, फक्त शिकण्याची एक नवी संधी असते. यश मिळवायचं असेल तर कामावर प्रेम करा, कारण मेहनत कधीच वाया जात नसते. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलणाऱ्यांना मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकट आली तरी कोणालाही घाबरायचं नाही. जीवन के दिन छोटे सही. आम्हाला कधीच वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं, पण ज्यांना पण वाटतं ना आमचं वाईट व्हावं, देवाने त्यांचं पण चांगलं करावं. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं चांगलं होईल या भ्रमात तुम्ही कधीच राहू नका. कारण देवाच्या काठीचा आवाज येत नसतो, पण कार्यक्रम करेक्ट होत असतो. कार्यक्रम करेक्ट होत असतो. जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलणाऱ्यांना मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकट आली तरी कोणालाही घाबरायचं नाही. जीवन के दिन छोटे सही.